आज आपण अल्टिट्यूड अँड मीडियन ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा या घटकामधला अल्टिट्यूड या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब. कशाला म्हणायचं शिरोलंब? तर या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये ए बी ही आकृती त्रिकोणाची आहे आणि यामध्ये बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी हे 3 शिरोबिंदू आहेत. या शिरोबिंदूतून समजा यातला कोणताही शिरोबिंदू घेतला एक, त्याच्या समोरच्या बाजूवर लंब काढला तर त्याला म्हणतात अल्टिट्यूड. मग ए मधून हा लंब काढलेला आहे, दुसरा लंब आपल्याला बी मधून काढता येईल आणि तिसरा लंब हा सी मधून काढता येईल. म्हणजे त्रिकोणाला एकूण 3 शिरोलंब असतात. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहिती होत आहेत. मग आता या ठिकाणी डेफिनेशन दिलेली आहे. द परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल on the side opposite to it is called an altitude. The perpendicular segment आहे रेषाखंड, perpendicular म्हणजे लंब, drawn from a vertex पासून काढलेला आहे, जे आता आपण सांगितलं. आणि कशावर काढलेला आहे? ट्रायंगल जे आहे त्याच्या ड्रॉन फ्रॉम अ वर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलच्या वर्टेक्स पासून शिरोबिंदू पासून. तर कशावर काढला? तर ऑपोजिट साईडवर काढला आहे. साईड ऑपोजिट टू इट इज कॉल्ड अँड अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब म्हणतात त्याला. या ठिकाणी हा शिरोलंब आहे. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट ए बी इज अन altitude on the base BC. या आकृतीमध्ये ए पी जो आहे तो शिरोलंब आहे, तो BC वर काढलेला. आता पुढे आपल्याला बघायचे टू ड्रॉ अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. कसा काढायचा अल्टिट्यूड? या ठिकाणी आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे. पहिल्यांदा आपण ड्रॉ एनी ट्रायंगल XYZ, एक्स वाय झेड हा त्रिकोण या ठिकाणी काढलेला आहे, तो दिलेला आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स एक्स द साइड YZ युजिंग द सेट स्क्वेअर. आता या सेट स्क्वेअर वापरून या ठिकाणी आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. हा सेट स्क्वेअर आहे म्हणजे त्रिकोणी गुन्हा आहे. हा त्रिकोणी गुन्हा बरोबर या रेषेवर फिरवत आणायचा आहे असा लावून. आणि कुठपर्यंत सरकवत आणायचा आहे या रेषेला? तर जोपर्यंत तो या बाजूच्या या वर्टेक्समधून आपल्याला जी रेषा काढायची त्या ठिकाणापर्यंत जात नाही तोपर्यंत असा गुन्हा सरकवत आणायचा आहे. हा सरकवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की या रेषेला तंतोतंत जुळेल असं सरकवायचं आहे. म्हणजे ही बाजू या रेषेला तंतोतंत जुळवत अशी हलवत आणायची आहे. म्हणजे असा खाली खाली आणल्यानंतर असं इकडं असताना त्याचा हे टोक इकडं असेल नाही का नाही. मग ते असं सरकत सरकत बरोबर ही लाईन अशी सरकत पॅरल इथं आली, नंतर इथं आली, नंतर इथं आली, असं करत करत इथे येईल आणि मग हा परपेंडिक्युलर या ठिकाणी काढून घ्यायचा आहे पेन्सिलच्या सहाय्याने. तर असं त्या ठिकाणी सांगितलं. आता पुढे काय म्हणतंय? कन्सिडरिंग साइड XZ as a base, draw an altitude YQ on XZ, segment YQ perpendicular to segment XZ. म्हणजे X या ठिकाणी
एक्स हा बेस मानून सुद्धा आपल्याला वाय मधून अशाच पद्धतीने लंब काढता येईल. तो या ठिकाणी काढून दाखवला आहे. आणि आता तिसरा दिलेला असेल. तिसऱ्याच्यात कन्सिडर साइड एक्स वाय ॲज अ बेस. एक्स वाय हा बेस मानलाय. मग परत याच्याच बेस मांडला म्हणजे इथं बरोबर त्रिकोण फिरवत आणायचा आहे. असा खाली खाली सरकवत आणला तर या ठिकाणी जोपर्यंत तो येतात नाही तोपर्यंत सरकवायचा आहे आणि ही लाईन मात्र सोडायची नाही आणि मग या ठिकाणी तो येईल. अशा पद्धतीने 3 अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब आपल्याला त्रिकोणाला काढता येतील. आता हे पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे एका ठिकाणी छेदतायत. एका ठिकाणी छेदतायत त्याला आपण कॉन्करंट म्हणतो, संपात बिंदू म्हणतो. ज्या ठिकाणी 3 रेषा 3 किंवा 3 पेक्षा अधिक रेषा छेदतात त्या बिंदूला आपण संपात बिंदू म्हणतो, म्हणजेच कॉन्करंट पॉइंट म्हणतो. हा कॉन्करंट पॉइंट आहे. आता या ठिकाणी या कॉन्करंट पॉइंटला आता शिरोलंबाचा कॉन्करंट पॉइंट आहे म्हणून शिरोलंब संपात बिंदू असेही म्हणतात या बिंदूला. आणि याला तिथे दिलेलं आहे आपल्याला द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड ऑर्थोसेंटर ऑफ द ट्रायंगल and it is denoted by the letter O. याला काय म्हणतात? ऑर्थोसेंटर म्हणतात या बिंदूला आणि तो वायने O ने दर्शविला जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करता येईल अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल. आता आपण पुढे जाऊया. पुढे जर बघितलं तर द लोकेशन ऑफ द ऑर्थोसेंटर ऑफ अ ट्रायंगल म्हणजे त्याची स्थिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत. एक राईट अँगल ट्रायंगल, दुसरा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि तिसरा आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल म्हणजे विशालकोन त्रिकोण आणि तिसरा जो आहे तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल तो म्हणजे लघुकोन त्रिकोण. आता याच्या तिन्हीच्या ठिकाणी स्थिती काय असेल? आता पहिल्यांदा या ठिकाणी बघूया. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल अँड ड्रॉ ऑल द अल्टिट्यूड, राईट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आता तुम्ही जर बघितलं याचा हा राईट अँगल ट्रायंगल ABC आहे. ए मधून जर परपेंडिक्युलर काढला तर तो बी या ठिकाणी येईल. सी मधून परपेंडिक्युलर काढला तर तोही बी या ठिकाणी येईल आणि बी मधून परपेंडिक्युलर काढला तर तो असा या ठिकाणी येईल, तो BD असेल. मग यांचा कॉन्करंट पॉइंट कुठं असेल? बी हा कॉन्करंट पॉइंट असेल म्हणजे वर्टेक्स ॲट अ राईट अँगल. जिथं राईट अँगल आहे तिथं तो वर्टेक्स असणार आहे. म्हणून पहिला याचा इथं येणार आहे. दुसरा ट्रायंगल कोणता घेतलाय तो बघा. ड्रॉ अँड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल अँड ऑल इट्स अल्टिट्यूड म्हणजे विशालकोन त्रिकोण घेतलाय बघा. PQR हा ट्रायंगल बघा. क्यू हा विशालकोन दिलेला आहे. PQR मध्ये क्यू हा विशालकोन, कारण वन अँगल इज ऑब्ट्यूस, देन ट्रायंगल इज कॉल्ड ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. म्हणजे एक कोण विशालकोन असेल तर त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण म्हणतात आणि म्हणून PQR मध्ये क्यू हा विशालकोन आहे. आता याच्यामध्ये जर आपण P पासून परपेंडिक्युलर काढला, आता P पासून परपेंडिक्युलर काढला तर तो इथे येईल, तो खाली जाईल आहे की नाही. नंतर Q पासून परपेंडिक्युलर काढला तर तो असा येईल आणि R पासून जर तो परपेंडिक्युलर काढला तर तो असा येईल. म्हणून हे तिन्ही जर परपेंडिक्युलर तुम्ही बघितले असतील तर हे त्या ठिकाणी मिळतात, तो बिंदू या ठिकाणी येईल.
ओ हा बिंदू असेल तो तो कुठे आहे आउटसाइड द ट्रायंगल. हा कुठे मिळेल आउटसाइड द ट्रायंगल. ओ या ठिकाणी हे जर एक्सटेंड केले सगळे परपेंडिक्युलर तर तो आपल्याला बिंदू मिळेल आउटसाइड द ट्रायंगल. आता पुढे जाऊया. ड्रॉ अँड सर्कल. ड्रॉ अँड acute angle triangle ABC. Draw an acute angle triangle ABC and all its altitude. आता हा acute angle triangle आहे, म्हणजे तिन्ही कोण लघुकोन आहेत, आहे की नाही. ए अँगल ए जर घेतला तो लघुकोन आहे, अँगल बी जर घेतला तो लघुकोन आहे, अँगल सी जर घेतला तो लघुकोन आहे. म्हणजे तिन्ही कोण जर acute angle असतील, if the all three angles are acute angle, then the triangle is acute angle triangle. म्हणून तिन्ही कोण जर लघुकोन असतील तर त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणतात. याचे परपेंडिक्युलर जर काढले, ए मधून काढला तर असा काढता येईल, बी मधून काढला तर असा काढता येईल, सी मधून काढला तर असा काढता येईल, आणि मग त्याचा ऑर्थो सेंटर इथं मिळेल. तो कुठे आहे इनसाइड द ट्रायंगल. तिन्ही याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की राईट अँगल असेल तर कुठं मिळतो वर्टेक्स वर मिळतो. कोणता वर्टेक्स असतो ऑफ द राईट अँगल. दुसरा जो ऑब्ट्यूस अँगल आहे त्याचा कुठं मिळतो आउटसाइड किंवा आउटसाइड द ट्रायंगल मिळतो. आणि तिसरा जो आहे त्याचा इंटेरियर ऑफ द ट्रायंगल मिळतो. आणि हीच या ठिकाणी रिझल्ट दिलेले आहेत आपल्याला. द ऑर्थो सेंटर ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज वर्टेक्स ऑफ राईट अँगल. हे आपल्याला पहिलं विधान मिळालं होतं. दुसरं आपल्याला मिळालं होतं द ऑर्थो सेंटर ऑफ ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल इज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल, म्हणजे बाह्य भागात मिळतो. आणि तिसरं आपल्याला मिळालं होतं विधान द ऑर्थो सेंटर ऑफ एन acute angle triangle इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल, आत मिळणारे त्रिकोणाचे. तर अशा पद्धतीने ऑर्थोस अल्टिट्यूडच्या संदर्भात आपल्याला आणि ऑर्थो सेंटरच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती मिळाली असेल आणि ही समजली असेल असं मी समजतो आणि थांबतो. धन्यवाद.